सध्या कोरोनाच्या दहशतीत अत्यंत आव्हानात्मक काळातून युवा वर्ग जात आहे. नवीन नोकऱ्या नाहीत, जुन्या बहुतेक गेलेल्या आहेत किंवा अल्प पगारांवर सुरू आहेत. युवकांनी इकडून तिकडून पैसे जमवून सुरू केलेले उद्योग ठप्प असल्यामुळे सामान्य होण्यास किती दिवस अशा सर्व परिस्थितीमध्ये नोकरी शोधत वेळ घालवण्यापेक्षा काही लहान नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता असलेले व नुकतेच काही सुरू केलेले तरुण तरुणी व महिला बचत गटांकरिता आत्मनिर्भर योजनांवर माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम सुगवे व सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबिता सोनवणे होत्या. प्रमुख वक्ता म्हणून सुगवे संस्थेचे स्वामी अनिलजी उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थितांनी कोणता उद्योग व व्यवसाय करावा, त्याची व्यापारपेठ कुठे उपलब्ध राहील, त्यासाठी जमीन कशी मिळेल, भांडवलांची कमी कोण पूर्ण करेल, याचे प्रोजेक्ट रिपोर्ट व तांत्रिक माहिती कोण देईल, यासाठी कुशल अकुशल कामगार कसे मिळतील, या मालाचे उत्पादन, आकर्षक पॅकिंग, ट्रान्सपोर्ट कसे करावे, व्यवसायाचे हिशोब, ऑडिट वगैरे टॅक्सच्या व लाभाच्या दृष्टीने कसे ठेवावे आदी प्रश्नांवर यथोचित मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुगवेचे कार्यवाहक सुरेश वेदांतवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिया वाकोडे व आभार प्रदर्शन सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजीव शिवणकर यांनी केले. यावेळी संध्या सोनोने, संग्राम इमले, वैशाली इंगळे, संतोष शेंडे, अरविंद सोनोने, सुमेध सरदार, संगीता गड्डीणकर, आशिष सोनटक्के, वत्सला सोनटक्के, देवा राऊत, लोकेश धामणकर, आशिष झिमटे, अंकुश इंगळे यासह अनेकांनी उपस्थिती दर्शविली. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.